जनरली सांगितलं जातं की राहू महादशा वाईट आहे, शनी महादशा वाईट आहे, असं नाही आहे. राहू महादशेमध्ये कित्येक लोकांनी त्यांच्या करिअरची उंची गाठलेली आहे. एखाद्या पत्रिकेमध्ये मंगळ खूप चांगला असला तर अशी व्यक्ती मेडिसिनसाठी मेडिकलसाठी खूप एकदम परफेक्ट आहे. बिकॉज असेच दोन लोक एकमेकांबरोबर येतात की ज्यांच्या दोघांच्या याच्यामध्ये लग्न एकत्र लिहिलेली आहे, डिवोर्स एकत्र लिहिलेले आहेत. बरेचदा असं मेसेज येतो की अजिबात ध्यानीमानी नव्हतं आणि आम्ही घर बुक केलं. तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की आमचं घर बुक होणार आहे, विच वॉज शुक्र, बुध, रवी, चंद्र असे जर ग्रह तुमच्या 4th हाऊसमध्ये असले तर डेफिनेटली तो तुम्हाला एक चांगली प्रॉपर्टी देणार, मोठी प्रॉपर्टी देणार. पण लग्न टिकत नाही बऱ्यापैकी. बिलकुल. तर ते कशामुळे होतंय आणि डिवोर्सचे योग असतील किंवा नंतर संततीचं सुख असेल की ते मिळत नाही. आजकाल बरेच इश्यू आहेत, तर ते कशामुळे? तर संततिकारक गुरु त्याच्यावरती जर शनी महाराजांची दृष्टी असेल, संततीला डिले होणार. संततिकारक गुरु आणि त्याच्याबरोबर राहू असेल, संततीला डिले होणार. या 1-1.25 वर्षाच्या पिरियड ऑफ टाईममध्ये तुम्हाला डेफिनेटली बाळ होणार आहे. मग जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही आत्ता नका घेऊ. कळत नाही की घर घेणं होईल, कधी होईल, काय, तर त्यांना तुम्ही मदत करू शकता KP ॲस्ट्रॉलॉजी. खूप शांती, खूप कर्मकांड करण्याच्या याच्यामध्ये नाही आहे. जसं म्हटलं की जी घटना घडणार आहे ती घडणारच आहे. डॉक्टर होण्यापर्यंत, एक IAS ऑफिसर होण्यापर्यंत सगळ्यांसाठी पत्रिकेतलं 10वं स्थान, स्पेशली कर्मासाठी. ओके. आता KP ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने आपण असं डिफाईन करू शकतो, सांगू शकतो की समोरच्याला कधी नोकरी लागेल किंवा त्याचे योग कधी. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे. कारण आजपर्यंत आपण आज जो टॉपिक डिस्कस करणार आहोत त्या टॉपिकवरती आपण कुठलाही पॉडकास्ट केलेला नाही आहे. खरं तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड आहे, परंतु थोडासा वेगळा टॉपिक आहे. त्याला KP ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात. तर तुमच्यापैकी काही लोकांनी कदाचित ते ऐकलं असेल किंवा नाही ऐकलं असेल, पण आजचा पॉडकास्ट स्पेशली याच्यासाठी असणार आहे की KP ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने तुमचा जो एक्झॅक्ट टाईम असतो कुठल्याही घटनेचा तो सांगता येतो, असं आपल्या गेस्टचा दावा आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं सगळ्या काही गोष्टी समजून घेणार आहोत डिटेलमध्ये, आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही KP ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात हे आपण आजच्या गेस्टकडून जाणून घेणार आहोत. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलंय की इथून पुढे आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढत जाणार आहे. तर शुभश्रीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. वेल, शुभश्री माहेश्वरी लड्ढा नाव आहे माझं, आणि मागच्या मे बी 10-12 इयर्सपासून मी ॲस्ट्रॉलॉजी संदर्भात कन्सल्टेशन देते आहे. आपण KP ॲस्ट्रॉलॉजी संदर्भातल्या गोष्टींमध्ये कन्सल्ट करतो. तर KP ॲस्ट्रॉलॉजी जी आहे ती नवीन टर्म आहे म्हणजे बऱ्याच लोकांसाठी. तर ते एक्झॅक्टली काय असतं? नॉर्मल ॲस्ट्रॉलॉजीपेक्षा कसं वेगळं असतं? नाही, इट्स अ पार्ट ऑफ नॉर्मल ॲस्ट्रॉलॉजी ओनली. बट जसं रेग्युलर ॲस्ट्रॉलॉजी जी आहे भारतामध्ये किंवा हिंदू पंचांगानुसार खूप हजारो वर्षांपासून आपल्याला माहिती आहेत या गोष्टी कशा होतात त्या. सो त्याच्यामध्ये 12 राशींचा अभ्यास केला जातो. रेग्युलर पत्रिकेमध्ये, रेग्युलर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 12 राशींचा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये 27 नक्षत्र देखील असतात. त्या 27 नक्षत्रांचा अभ्यास KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये केला जातो. सो फक्त KP ॲस्ट्रॉलॉजीनुसार घटना कधी घडणार आहेत, एक्झॅक्टली तुमचे जे काही काम आहेत ते कधी होणार आहेत, नोकरी कधी लागेल, लग्न कधी होईल, किंवा फॉरेनला कधी जाल, लेकरू कधी होईल, बाळ कधी होईल, या संदर्भातल्या घटना कधी घडणार आहेत हे एक्झॅक्ट ड्युरेशन जे आहे ते KP मधून कळतं. कारण ते जास्त डीप असतं. फक्त 12 राशींवरती, काही नक्षत्रांवरती अवलंबून न राहता 27 नक्षत्र, त्याच्यामध्ये असलेल्या कला, त्याच्यामध्ये असलेले अंश यांचा अभ्यास करून आपण KP ॲस्ट्रॉलॉजी बघतो. ओके. पण मग त्याचा जो दावा असतो KP ॲस्ट्रॉलॉजीचा की तुम्ही एक्झॅक्ट टाइम सांगू शकता, तर याच्यासाठी तुमच्याकडे जर तुमचं बर्थ ड्युरेशन, बर्थ डिटेल्स जर व्यवस्थित असतील तर डेफिनेटली तुम्हाला टाइम कळतात. ओके.
डिटेल व्यवस्थित पाहिजे त्याच्यासाठी. ओके ओके. तर आपण काय करूयात की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार जाऊयात. म्हणजे sure. टप्प्यानुसार लोकांचे जे काही प्रश्न असतील ते हळूहळू मग बिलकुल, सॉल्व्ह करूयात. बिलकुल, तर बिलकुल. सगळ्यात आधी म्हणजे जे मुलं असतात की मुलं आजकाल पॅरेंट्स जे आहेत ते मुलांच्या करिअरच्या बाबतीत खूप असे सिरियस झालेले की त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाचं करिअर खूप चांगलं झालं पाहिजे. पण आधी कसं होतं की फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल हे 2च ऑप्शन होते. बरोबर आहे. आजकाल व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आहेत आणि आजकाल त्याच्यामुळे लोक थोडेसे कन्फ्युजन मध्ये आहेत की मुलाने एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही काय सोल्युशन देऊ शकता? नाही, सोल्युशन आजच नाहीये. ते पत्रिका बघितल्यानंतरच आपल्याला कळेल की कोणती व्यक्ती कोणत्या. सपोज एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मंगळ खूप चांगला असलं, जनरली लोक मंगळाला घाबरतात की पत्रिकेमध्ये मंगळ आहे, खूप मंगळ आहे, स्ट्रॉंग मंगळ आहे. मंगळ काय करतो, तुम्हाला करेज देतो, धैर्य देतो. हो. सो एखाद्या पत्रिकेमध्ये मंगळ खूप चांगला असला तर अशी व्यक्ती मेडिसिनसाठी, मेडिकलसाठी खूप एकदम परफेक्ट आहे. बिकॉज मेडिकलमध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टर होता त्यावेळेस तुमचा संबंध रक्तांशी येतो. सो एक नॉर्मल व्यक्तीसाठी, आमच्यासारख्या व्यक्तीसाठी रक्त रोज बघणं इतकं इझी नाही आहे. बरोबर आहे. पण ते धाडस जे लागतं ते Correct. मंगळामध्ये असतं. किंवा एखाद्या कसं सांगू, पोलीस अधिकारी, एखादा मोठा पोलीस अधिकारी आहे, एखाद्या चोराला पकडून रोज त्याला बडवून काढणं, ते बडवून काढण्यासाठी पण जे धाडस लागतं ते मंगळामध्ये असतं. सो इट इज डिपेंड की तुमचा कोणता ग्रह बलवान आहे पत्रिकेतला, त्याच्यावरती डिपेंड करतं की समोरची व्यक्ती कोणत्या प्रकारच्या करिअरमध्ये जाऊ शकते. सो कोणाचा मंगळ चांगला असला, सूर्य खूप चांगला असला, किंवा अशा व्यक्तींसाठी शनी खूप चांगला असला तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करू शकता. तुमच्या पत्रिकेतला शनी खूप चांगला आहे, सूर्य खूप चांगला आहे. सूर्य म्हणजे काय, तुम्हाला अधिकारी वृत्ती देतो. तुम्हाला माहिती असतं की ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं आहे, आपल्या खालच्या लोकांकडून काम कसं करून घ्यायचं आहे. सो ती राजाची प्रवृत्ती जी असते ती रवीमध्ये असते, सनमध्ये असते, सूर्यामध्ये असते. पत्रिकेतला सूर्य खूप चांगला असला तर डेफिनेटली ती तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करणार. शुक्र, राहू हे जर खूप चांगले असले तर ते तुम्हाला पडद्यामागची भूमिका म्हणजे आर्ट. सो फॉर अ नॉर्मल पर्सन लाईक यू अँड मी, आपण असं खूप वेगळा विचार नाही करत ना. सपोज एक्झाम्पल, आपल्या मराठीमध्ये खूप दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, कलाकार आहेत. त्यांनी जो विचार करून आपल्या समोर जे चित्रपट आणलेले आहेत किंवा ज्या कलाकृती समोर आलेल्या आहेत, तेवढा डीप विचार सामान्य माणूस नाही करू शकत. बरोबर आहे. 10 कॅरेक्टर एकमेकांशी जोडणं, ते लिहिणं आणि ते समोर आणणं. सो याच्यासाठी तुमच्या पत्रिकेतला शुक्र आणि राहू, शुक्र ती कलाकृती आणण्यासाठी आणि राहू बियॉन्ड द इमॅजिनेशन काहीतरी विचार करण्याची जी वृत्ती देतो ती राहू देणार. जे रेग्युलर तुम्ही विचार नाही करणार, तर तुमच्या पत्रिकेमध्ये राहू एवढा चांगला असेल. जनरली राहू म्हणलं की लोक घाबरतात, मंगळ म्हणलं की लोक घाबरतात. त्या मंगळाला, त्या राहूला हाऊ टू यूज हे तुम्हाला कळायला पाहिजे की हेच माझे चांगले ग्रह आहेत, आता मला याला कसं यूज करायचं आहे. ओके. सो इट इज डिपेंड्स ऑन पत्रिका, ती कोणत्या, तुमचे ग्रह किती स्ट्रॉंग आहेत, कसे आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत. वाईट असले तर त्याला आपल्याला कशा प्रकारे त्यांना चांगलं करता येईल, त्याच्यामध्ये काय उपाय करता येईल हे बघायचं आणि त्यानुसार करिअर सिलेक्ट करायचं. येस. ओके. पण आता आपण बघतो की फार कमी लोक असे असतात की जे खूप चांगलं करिअर करतात. ते कुठलंही असेल, कुठल्याही फील्डमध्ये असेल, तर अशा कुठल्या स्पेसिफिक गोष्टी आहेत का की ज्या त्यांच्या पत्रिकेमध्ये ऑब्झर्व होतात की याच्यामुळे ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी रिझल्ट त्यांना मिळतात? डिपेंड्स. आता सगळ्यात महत्त्वाचं ना, महादशा नावाचा प्रकार असतो. व्हॉट इज महादशा? 9 ग्रहांच्या 9 दशा असतात. दशा म्हणजे पिरियड. प्रत्येक ग्रहाचा एक दशा टाइम दिलेला आहे. सपोज चंद्राला 10 वर्षाचा वेळ दिलेला आहे, राहूला 18 वर्षांचा वेळ दिलेला आहे, गुरुला 16 वर्षांचा वेळ दिलेला आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा दशा येतात. बरोबर. सो एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये एखादी दशा जर खूप उत्तम आली किंवा त्या दशेमधले जे 12 भाव आहेत त्या भागांपैकी जर त्या 12 भावांपैकी काही खूप चांगली भावं जर त्या दशेमध्ये ॲक्टिवेट झाली, तुम्ही असं बघितलं असेल कधीतरी, एखाद्या व्यक्तीला साधारण वयाच्या 60 नंतर एकदम लॉटरी लागते, मोठी लॉटरी लागते, किंवा 60 नंतर त्याचा बिझनेस, किंवा 50 नंतर एकदम चांगला छान निघून जातो, किंवा एखाद्या लेकराला
त्याच्या 10व्या-12व्या वर्षी एकदम फेम मिळतं आणि हो. चांगलं 2, 4, 5, 10 वर्ष ते चालतं आणि त्याच्यानंतर तो सडनली तो व्यक्ती निघून जातो, आपल्याला दिसेनासा होतो. हो. ठीक आहे. तर त्या काळामध्ये, त्या पर्टिक्युलर काळामध्ये त्याची जी दशा लागलेली असते ती जर खूप चांगली लागलेली असेल तर त्याचा तो फेम मिळवून देणार. इट इज डिपेंड की दशा कोणती लागलेली आहे. कोणती म्हणजे काय, सगळ्याच दशा चांगल्या आणि सगळ्याच दशा वाईट. जनरली सांगितलं जातं की राहू महादशा वाईट आहे, शनी महादशा वाईट आहे, असं नाही आहे. राहू महादशेमध्ये कित्येक लोकांनी त्यांच्या करिअरची उंची गाठलेली आहे. इट इज डिपेंड्स की तुमच्या पत्रिकेतली कोणती स्थानं त्यावेळेस ॲक्टिवेट झालेली आहेत. तुमच्या पत्रिकेतलं लाभस्थान जे तुम्हाला सगळ्या प्रकारे तुमच्या इच्छांची पूर्ती करणारं स्थान आहे. तुमचे पैशांचं स्थान, धनस्थान 2nd हाऊस लागलेलं आहे. पराक्रम स्थान 3rd हाऊस लागलेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमची गुणवत्ता लोकांसमोर मांडू शकता, आणता येईल तुम्हाला. ती स्थानं जर ॲक्टिवेट झालेली असेल तर ती राहू महादशा पण तुम्हाला अत्यंत चांगली फळं देऊन देणार आहे. तुमच्या पत्रिकेतली कोणती स्थानं ॲक्टिवेट होत आहेत त्यानुसार ती दशा कोणती आहे त्यानुसार तुमचं करिअर आणि बाकीच्या गोष्टी, फेम, या सगळ्या गोष्टी पुढे लागून मिळतात येतात. समजा. ओके. पण मग दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं तर काही लोक खूप क्वालिफाईड असतात, बिलकुल. पण मग त्यांना योग्य वेळी नोकरीच लागत नाही किंवा त्यांच्या आयुष्यात म्हणजे पैसा ते स्वतः म्हणजे घरच्यांवरती डिपेंड असतात. हो, ते तुम्ही स्वतः असे कमाईचे साधन त्यांना काही निर्माण करता येत बिलकुल नाही. बिलकुल असे एखादा डॉक्टर वगैरे बघितला असणारे, खूप एकदम चांगल्या सरकारी कॉलेजमधून निघालेला आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमधून, त्याने त्याचं MBBS मेडिकलचे काही असेल शिक्षण पूर्ण केलं, त्याच्यानंतर PG पण खूप चांगलं झालं, पण अनफॉर्च्युनेटली प्रॅक्टिस तेवढी चालली नाही, है ना. सो पत्रिकेतलं 10वं स्थान, 12 स्थानांपैकी 10वं स्थान जे असतं ते तुमचं कर्माचं स्थान असतं, कामाचं कोणत्याही प्रकारचं. तुम्ही अगदी झाडू काढण्यापासून तर डॉक्टर होण्यापर्यंत, एक IAS ऑफिसर होण्यापर्यंत सगळ्यांसाठी पत्रिकेतलं 10वं स्थान, स्पेशली कर्मासाठी, ते जोपर्यंत तुमच्या पत्रिकेत असणार तोपर्यंत व्यक्तीला काम मिळत राहणार. ओके. ठीक आहे. त्याच्याच बरोबरीने द्वितीय स्थान जे धनस्थान आहे ते लागू राहिलं तर पैसा मिळणार, कामाबरोबर पैसा मिळणार. षष्ठ स्थान, 6वं स्थान, हे जर ॲक्टिवेट झालं, त्या दशेमध्ये आलं किंवा त्या काळामध्ये ते चालू राहिलं तर डेफिनेटली तो तुम्हाला पोझिशन पण खूप चांगली देईल. ओके. ठीक आहे. पण त्याच व्यतिरिक्त 5वं स्थान, पंचम स्थान, जे थोडंसं रिलॅक्स करणाऱ्याचं स्थान आहे, मौज करण्याचं स्थान आहे. 9th हाऊस जे दशमाचं विरोधी भाव किंवा आधीचं स्थान आहे, ते ॲक्टिवेट झालं तर अशा काळामध्ये नोकऱ्या जातात. त्यांना हवं तेवढं पुढे जाण्याची संधी मिळत नाही. असे खूप लोक असतात, तुम्ही बघितले असतील की खूप आतोनात कष्ट करतात, खूप कष्ट करतात, त्याच्या बाजूचं प्रमोशन घेऊन जातो आणि हा बिचारा तिथेच बसलेला असतो. सो कारण त्याच्या पत्रिकेतलं त्या दशेमधलं 6वं स्थान, 10वं स्थान, 11वं स्थान ही स्थानं ॲक्टिवेट झालेली नाही आहेत, पण बाजूच्या याच्यामधली झालेली आहे. मग त्यामुळे त्यांना मिळालं यश आणि मी कष्ट करून पण मला यश नाही मिळालं. सो इट्स नॉट देअर फॉल्ट, इट इज जस्ट अ डेस्टिनी. ओके. ठीक आहे. सो त्याला काही पर्याय नाही आहे अनफॉर्च्युनेटली. ओके. आता KP ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने आपण असं डिफाईन करू शकतो, सांगू शकतो की समोरच्याला कधी नोकरी लागेल किंवा त्याचे योग कधी हो, येतील? ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. मी जसं म्हणलं की पत्रिकेतलं 6वं, 10वं, 11वं ही स्थानं जर ॲक्टिवेट झाली, आता सपोज फॉर एक्झाम्पल केस स्टडीज वगैरे आम्हाला हां, एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये साधारण 2-3 वर्ष नाही आहे, त्याच्या हातामध्ये काम नाही आहे, क्वालिफाईड असून काम नाही आहे आणि काहीच नाही, आणि सडनली एक XYZ तारीख आपण देतो त्यांना की बाबा 15 ऑक्टोबर 2026 नंतर तुला जॉब मिळणार आहे. त्यावेळेस काय झालेलं असतं, त्या पत्रिकेमधली एखादी दशा बदललेली असते. ठीक आहे. आता सपोज त्याची आत्ता सद्यस्थितीला शुक्राची अंतर्दशा चालू आहे, एखाद्या व्यक्तीची शुक्राची अंतर्दशा चालू आहे, त्या पत्रिकेतलं 5वं आणि 9वं, पंचम आणि नवम स्थान लागलं, त्यावेळेस त्याची नोकरी गेली. तर त्या अख्ख्या शुक्राच्या अंतर्दशेमध्ये 2-2.5 वर्षाच्या पिरियडमध्ये त्याला नोकरी मिळत नाही. मग सडनली ज्यावेळेस सूर्याची अंतर्दशा त्याची चालू होते त्यावेळेस 10वं स्थान ॲक्टिवेट होतं. जसं ते 10वं स्थान ॲक्टिवेट होईल, अचानक प्रमाणे कधीतरी कोणीतरी जुना मित्र, एखादा जुना कलीग किंवा कधीतरी 3 वर्षापूर्वी ॲप्लिकेशन केलं होतं जॉबसाठी आणि सडनली तुम्हाला तिकडून कॉल येईल.
कारण त्या 10व्या स्थानाला कळतं की आता माझं काम करायचं काम चालू झालेलं आहे. हे माझं आता मी इथे आलेलो आहे सूर्याच्या अंतर्दशेमध्ये. आता माझं काम चालू झालेलं आहे. तर आता मला या माणसाला नोकरी द्यावी लागणार आहे. मग सडनली भलेही कमीची असेल, भलेही जास्तची असेल, पण तुम्हाला नोकरी लागते. सो जसं मी म्हटलं, हा सगळा जो खेळ आहे, हा दशा, अंतर्दशा आणि पत्रिकेतली कोणती स्थानं ऍक्टिव्हेट होत आहेत त्याच्यावरती निर्भर करतो. ओके. ठीक पण आहे? मग समजा आता 10वं स्थान जर तुम्ही सांगितलं की ते एका करिअरशी रिलेटेड आहे, तर बिलकुल. असं काही स्पेसिफिक नक्षत्र आहे का किंवा ग्रह आहे का तर जास्त त्रास होतो माणसाला किंवा काय करिअरच्या नाही, बाबतीत? असं स्पेसिफिक टू बी व्हेरी प्रिसाइजली हां. नाहीये. जनरली मी जसं तुम्हाला म्हणलं की लोक म्हणतात की राहू खराब आहे किंवा शनी. मी हे मात्र नक्की अगदी ऑब्झर्वेशन आहे हे. तुमची ज्यावेळेस 7:30 चालू असते त्यावेळेस मात्र तुम्हाला थोड्याशा काय म्हणतात, जास्त कष्टातून जावं लागतं. मे बी काम असेलही तुमच्याकडे, पण ते खूप स्लो असतं. शनी हा खूप मोठा ग्रह आहे, प्लस तो खूप स्लो ग्रह आहे. ओके. तो लवकर कामं करण्याच्या मूडमध्ये नसतो. तो तुम्हाला रिझल्ट द्यायला वेळ लावणार आहे. ज्यावेळेस शनीची अंतर्दशा किंवा शनीची महादशा चालू होते, शनीच्या महादशेचा पहिला टप्पा किंवा शनीची अंतर्दशा चालू होते, त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठे बदल घडवून आणते आणि त्या मोठ्या बदलांनंतर ते बदल अडॉप्ट करायला बऱ्यापैकी वेळ जातो. ओके. ठीक आहे? की आता एक 7:30 चालू आहे फॉर एक्झाम्पल. तुम्ही खूप लोकांना बघितलं असेल, सडनली त्यांचे करिअर चेंज झालेले असतात. की काहीतरी आत्ता दुसरं करतायत. तुम्हीच एक्झाम्पल घ्या, तुमचं एक्झाम्पल घ्या. सपोज तुम्ही इंजिनिअरिंग केलं होतं आणि सडनली यू आर कमिंग इन टू ऑल दिस थिंग्स. सो डेफिनेटली त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही या फील्डमध्ये आला, त्यावेळेस तुमच्या शनीशी काही ना काही कनेक्शन डेफिनेटली आलेलं असणार आहे. शनी हा मोठा बदल घडवण्याचं काम करतो. सो ती जेव्हा महादशा चालू होते किंवा ती जे चालू होतात त्यावेळेस मात्र एक स्पेसिफिक चेंज हा येणारच. राहू महादशा पण काही लोकांसाठी खूप खूप उत्तम ठरते. स्पेशली ज्यांचा राहू 12व्या स्थानात आहे, मग ती लोक देशाच्या बाहेर निघून जातात. फॉर अ व्हेरी लॉंग टाइम बाहेर निघून जातात. 3rd हाऊसमध्ये आहे, तो पण राहू तुम्हाला बाहेर घेऊन जाणार. आता सेम यालाच जसं बाहेर जायचं तुम्ही सांगितलं की बऱ्याच लोकांची इच्छा असते की आमच्या मुलांना फॉरेनला सेटल व्हायचंय किंवा परदेशात कुणाला तरी काहीतरी जॉब करायचा असतो. बिलकुल. तर मग त्यांची ग्रहदशा वगैरे कशी पाहिजे समजा? D1 चार्ट जो लग्न चार्ट आहे तो, D9 म्हणजे नवांश चार्ट, KP चार्ट म्हणजे भावचलित चार्ट, दशा महादशा या सगळ्या. सो जर तुमच्या पत्रिकेमध्ये एक्झाम्पल देतीये, हे मी म्हटलं जसं की प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे, पण तरी सुद्धा तुमच्या पत्रिकेमध्ये 3य स्थानामध्ये राहू आहे आणि 9वम स्थानामध्ये केतू आहे आणि तुमची राहू महादशा 2026ला चालू होती. सो 3य स्थानाचं काम हे तुम्हाला घरापासून लांब घेऊन जाण्याचं स्थान असतं. सो त्या काळात निश्चितच तुम्हाला बाहेर जायची संधी मिळते फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. इट इज डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन और पत्रिका टू पत्रिका. पण डेफिनेटली 3य स्थानातला राहू, 12व्या भागातला राहू, 9व्या भागातला राहू हा तुम्हाला बाहेर जाऊन घ्यायला 100% मदत करतो. म्हटलं तर तुम्हाला आता बियॉन्ड द इमॅजिनेशन, राहू इज समथिंग जे तुम्ही नाही विचार केला तो घडवून आणणार. प्रत्येक व्यक्ती बाहेर नाही जात ना. ठीक आहे? जे जग तुम्ही पाहिलेलं नाहीये ते जग राहू तुम्हाला दाखवणार. ठीक आहे? आता मी माझं अख्खं आयुष्य भारतात घालवलेलं आहे, मी बाहेरचं जग पाहिलेलं नाहीये, तो तिथे जाऊन तुम्हाला ठेवणार. बियॉन्ड द इमॅजिनेशन, तुम्ही जे नाही विचार केला ते सगळं राहू करणार. ठीक आहे? सो दिस इज राहू. सो बाहेर जाणाऱ्यासाठी तुमचा राहू खूप चांगला पाहिजे. तुमच्या पत्रिकेमध्ये जर केतू 4th हाऊसमध्ये असेल, 4th स्थानामध्ये जर केतू असेल, हे छोट्याशा गमती आहेत या. तर अशा लोकांना हा एक सल्ला असतो आमच्याकडे की ज्यावेळेस तुम्ही पहिली प्रॉपर्टी घेणार तुमची, तर ती फक्त इन्व्हेस्टमेंट पर्पजने घ्या. तुम्ही केतू ज्यावेळेस 4th स्थानात असतो तर तुमच्या पहिल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला राहू देत नाही. तुम्ही ती घेता आणि काहीतरी असं होतं की त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही 2-4 दिवसच राहिले, मॅक्सिमम 6 महिने राहिले, तो तुम्हाला तिथून घेऊन जाणार, दुसरीकडे शिफ्ट करणार. मग दुसरी प्रॉपर्टी मे बी 2-3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 6 वर्षांनी तुमची दुसरी प्रॉपर्टी होते आणि ती तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये वास्तव्य करू देते. जनरली 4th हाऊसवाल्या लोकांच्या घरामध्ये, ज्यांच्या घरामध्ये केतू असतो,
त्यांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत बऱ्याचशा समस्या असतात. ओके. अशा लोकांना असं सजेशन असतं की तुमच्या मातृस्थानापासून तुम्ही लांब जा. सो तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर तुम्ही बँगलोरला नोकरी शोधा, तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्ही चेन्नईला जा, तुमच्या मातृस्थानापासून लांब जा, तर तो केतू तुमच्यासाठी फलदायी असणार. ओके. आता थोडंसं रिव्हर्स बघूयात की समजा आता हे झालं की इंडियातून बाहेर जायसाठी, पण आता बरेचसे आपले NRIs आहेत की जे बाहेरच्या देशांमध्ये राहतात, पण सध्या इंटरनॅशनल लेवलला वातावरण खूप असं काय म्हणतो कॉम्प्लिकेटेड झालंय. बिलकुल. कधी काय होईल सांगता येत नाही, तर लोक खूप कन्फ्युजन मध्ये आहेत. त्यांना कळत नाही की रिटर्न यायला पाहिजे का, त्यांचा जॉब राहील का जाईल, तर त्यांना तुम्ही मदत करू शकतात का? नाही, आता त्यांनी काय करावं, कोणी काय करावं हे तुमच्या किंवा माझ्या किंवा त्यांच्याही हातात नाहीये. हे सगळं त्या ग्रहांच्या हातामध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही जन्मलात त्यावेळेस आकाशगंगेमध्ये जी परिस्थिती होती त्यावेळेची ती परिस्थिती तुमचं आयुष्य ठरवणार. बरोबर. ठीक आहे. त्या वेळेस आता सपोज एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तो राहूच्या महादशेच्या सुरुवातीच्या टप्प्याला तिकडे गेला आणि त्या राहूनी सांगितलं असेल की बाबा या राहू महादशेमध्ये माझं 3य स्थान, 9वं स्थान, 12वं स्थान हे स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटेड आहे. तर केन प्रकारे मारून मुटकून तुम्ही भारतात आलात जरी तरी तो राहू तुम्हाला परत घेऊन जाईल. ओके. तो तुम्हाला तिथे राहूच देणार नाही, कारण त्याला राहूला स्वतःचं घर नाहीये. राहू आणि केतू बाकीच्या ग्रहांना स्वतःची घरं आहेत. शनीला स्वतःचं मकर रास आहे, कुंभ रास आहे, मेषेला मंगळाला मेष रास आहे किंवा वृश्चिक रास आहे. सो राहू आणि केतू यांना स्वतःची घरं नाही आहेत. मग यांचं असं असतं की मला मातृस्थानापासून दूर जायचंय. ठीक आहे. सो परत इंडियात येण्यासाठी जोपर्यंत पत्रिकेतलं 4th स्थान 4th हाऊस जे तुमच्या हाऊसचा हाऊस आहे, मातृभूमीचा हाऊस आहे, ते ऍक्टिव्हेट नाही होणार तोपर्यंत तुम्ही येऊच शकणार नाही. तुम्हाला तिकडे ट्रम्प तात्यांना येऊ देत किंवा कोणतीही सिच्युएशन, वर्स्टेस्ट सिच्युएशन येऊ देत लाईफमध्ये. ओके. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत 4th स्थान ऍक्टिव्हेट होणार नाही, तुम्हाला तिथे बिना नोकरीचं तो खायला देईल, प्यायला देईल, सगळं करेल, पण इकडे नाही येऊ देणार. आणि जर 4th स्थान तुमचं ऍक्टिव्हेट झालं तर डेफिनेटली तुम्हाला परत यावं लागेल. ओके. परत अंतर्दशा बदलली की काहीतरी अशी स्थानं ऍक्टिव्हेट होतील आणि तुम्हाला बाहेर जायची संधी मिळते. ओके. येस. तर आपण घराबद्दल बऱ्यापैकी बोललोय आता, तर त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात की अनेक लोकांचं स्वप्न असतं की त्यांना स्वतःचं पहिलं घर घ्यायचं असतं, पण त्यांना कळत नाही की घर घेणं होईल, कधी होईल, काय, तर त्यांना तुम्ही मदत करू शकतात का केपी ॲस्ट्रॉलॉजी? बिलकुल. जसं ना 12 राशी आहे तशी 12 घरं आहेत. पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये जी 12 स्थानं आहेत, प्रत्येक स्थान जे आहे ना ते काही गोष्टी डिफाईन करत असतं. जसं मी आता तुम्हाला म्हटलं 3rd हाऊस जे आहे ते प्रवास डिफाईन करतं. 2nd हाऊस जे आहे ते तुमची वाचा, बोलणं, तुमचे डोळे, तुमचं कुटुंब, फॅमिली, धन ते डिफाईन करतं. 1st हाऊस जे आहे ते तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी दाखवतं की हाऊ यू आर, तुम्ही लुक तुमचा कसा आहे, तुमचं बेसिक नेचर कसं आहे किंवा बेसिक्स. आता हे जसं म्हटलं हे सगळं कंबाईनमध्ये असतं. D1, D9 भावचलित यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला कन्क्ल्युजनवर पोहोचायचं असतं. सो 4th हाऊस जे आहे तसं तुमचं घर दाखवतं, तुमची झोप दाखवतं, तुमचं सुखस्थान. 4th हाऊसला नावच दिलेलं आहे सुखस्थान. वेर यू फील रिलॅक्स. तुम्ही घरी येऊन जरा रिलॅक्स फील करता. तुम्ही जगभरात कुठूनही फिरून या, बट तुम्हाला ते सुकून जे मिळतं, ती शांतता जी आहे ना ती तुमच्या घरामध्ये मिळते. सो 4th हाऊस तुमचं घर दाखवतं, तुमची आई दाखवते, तुमची झोप दाखवते. ठीक आहे. हे 4th हाऊस डिफाईन करतं. तर राहिला प्रश्न सगळ्यांचं घर घ्यायचं स्वप्न आहे. मी बाकी 5 आणि 12 हाऊसेसबद्दल पण आपण बोलूयात नंतर, पण आधी 4th हाऊसमध्ये. सो 4th हाऊसमध्ये जर शुभ ग्रह असले, म्हणजे शुभ ग्रह म्हणजे काय, तर सगळेच ग्रह शुभ आहेत माझ्या दृष्टिकोनातून, पण ठीक आहे, तरी त्यातल्या त्यात सौम्य ग्रह. सो शुक्र, बुध, रवी, चंद्र असे जर ग्रह तुमच्या 4th हाऊसमध्ये असले तर डेफिनेटली तो तुम्हाला एक चांगली प्रॉपर्टी देणार, मोठी प्रॉपर्टी देणार किंवा आजूबाजूला खूप झाडं असलेली प्रॉपर्टी देणार. लॅविश म्हणू शकतो. येस. आजच्या याच्यामध्ये आपण लॅविश म्हणू शकतो. आणि तीच जर शनी असला किंवा राहू असला, राहू जनरली घर, मी जसं आता तुम्हाला म्हटलं थोड्या वेळापूर्वी की राहू आणि केतू यांना स्वतः हे बिंदू आहेत, त्यांना कोणतीही राशी वगैरे नाहीये स्वतःची, घर नाहीये स्वतःचं,
मग त्यांचा थोडासा मूड कमी असतो, हम्म. कल कमी असतो की यार मी क्या ही करना है, क्यों लेना है. हा. बऱ्यापैकी पैसे असतात त्यांच्या, ते भाड्याच्या घरामध्ये 3-3 लाख रुपये भरतील आणि राहतील. ठीक आहे, हम्म. बट दे आर नॉट इन टू एका मूड ठिकाणी टू बाय. stable, हा. हां, स्टेबल पण मे बी स्टेबलही राहतील एखाद्या हम्म. ठिकाणी, पण त्यांचा मूड नसतो टू बाय अ प्रॉपर्टी. ओके. ठीक आहे, स्पेशली कारण त्यांचं स्वतःचं नाही ना. मग तो राहू तुम्हाला बुद्धी तशी देतो, हम्म. क्यू लेना आहे घर, काय करायचं आहे. हा. ठीक आहे, आणि ते शुक्र बुध अशी जी चांगले ग्रह आहेत ते डेफिनेटली तुम्हाला छान घरं घेऊन देतात. केतू, मी जसं म्हणलं केतूला डोकं नाही आहे. हो. ठीक आहे, त्याला पूछ आहे खाली, माश्याची हो. पूछ आहे. सो केतूला पण स्वतःचं घर नाही, मग तो फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये राहू देत नाही, ओके. अजिबातच राहू देत नाही. 4th हाऊसमध्ये जर कोणाच्याही तुम्ही अगदी टॅली करून बघा नंतर, 4th हाऊसमध्ये जर केतू असेल तर फर्स्ट प्रॉपर्टी घ्यायला पण खूप उशीर होतो. इन केस झाली Really? तरी ते तिथे राहू देणार नाही, काहीतरी तुमची बदलीच होऊन जाईल. और असे काहीतरी प्रसंग उभे राहतील की तुम्ही राहताय हडपसरला आणि प्रॉपर्टी घेतली आहे तुम्ही इकडे हिंजवडीला, मग आता ऑफिसेस लांब आणि हे, मग आपण नको घ्यायला, तिथे नको जायला, असे काहीतरी प्रसंग उभे राहतात. सो चतुर्थ स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत पहिलं, चतुर्थ स्थानाचं उपनक्षत्र स्वामी कोण आहे दुसरं, आणि पत्रिकेमध्ये चालू असलेली दशा किंवा अंतर्दशा कोणती चालू आहे त्याच्यावरती तुमची घरं डिफाईन होतात. ओके. मल्टिपल घरं होणार आहेत. बुध जर असेल, बुधाचं नक्षत्र असेल तर डेफिनेटली तुमची मल्टिपल घरं होतात. एकापेक्षा अधिक घरं देणारच बुधाचं कामच आहे कोणतीही गोष्ट दोनदा करणं. ठीक आहे, सो तो 2 घरं देण्याचं काम करणार. जनरली पुनर्वसू नक्षत्र जे आहे, पुनर्वसू म्हणजे पुनः वसवणं, मग अशा केसेसमध्ये पुनर्वसू नक्षत्राला तुम्ही घरं साईन वगैरे करायची, मग तो 2दा घरं करण्याचं काम करतो. ओके. असं असतं. बंगला असतो एखाद्या व्यक्तीचा, तुम्ही बघितलं असेल छान बंगला आहे, ज्यावेळेस तृतीय स्थान आणि चतुर्थ स्थान, 3rd हाऊस आणि 4th हाऊस कंबाईन असलं, कुठेही एकत्र त्यांची युती असली तर अशा लोकांचे जोडीचे फ्लॅट बनतात की 1 BHK 1 BHK. तृतीय स्थान म्हणजे हे चतुर्थ स्थान, मी बसली आहे ते चतुर्थ स्थान आणि माझ्या बाजूचं तृतीय स्थान. ठीक आहे, मग मी आणि माझ्या बाजूचा माणूस एका ठिकाणी एकत्र बसलाय, मग आम्ही दोघांनी डिसाईड करणार की चला आपण एकत्र फ्लॅट घेऊयात. मग ती मागची भिंत काढणार आणि ते फ्लॅट जोडणार. ज्यावेळेस 3rd हाऊस आणि 4th हाऊस तुमचे एकत्र असतात कुठल्या याच्यामध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला जोडीचे फ्लॅट देतात, मोठी घरं देतात. सो असं आहे, सुखस्थान आहे. पण मग आता रिलेशनशिपला पण आपण सुख आयुष्य म्हणतो, पण आजच्या कंडिशनमध्ये जरा गोष्टी बिघडत चालल्यात, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात की लग्नाचं तर आहेच समजा, लग्नाचे योग वगैरे, पण लग्न टिकत नाही बऱ्यापैकी. बिलकुल. तर ते कशामुळे होतंय, आणि डिवोर्सचे योग असतील किंवा नंतर संततीचं सुख असेल की ते मिळत नाही, आजकाल बरेच इश्यू आहेत, तर ते कशामुळे होत आहे? अगेन हे मी जसं आता 4th हाऊसमध्ये आलो, आता आपण 5th हाऊस 6th हाऊस आणि 7th हाऊस बघूयात. सो 4th हाऊस तुमचं सुखस्थान, शांतीचं स्थान, घराचं स्थान. 5th हाऊस तुमचं प्रेमाचं स्थान, अबाउट युअर अफेअर्स, लव्ह, तसं. 5th हाऊस तुमचं चाइल्ड, तुम्ही अगेन प्रेम आणि सगळ्यात प्युअर लव्ह जे आहे ते तुमचं चाइल्ड आहे. ठीक आहे, सो 5th हाऊस तुमचं चाइल्डचं स्थान आहे, फर्स्ट चाइल्डचं, प्युअर लव्हचं स्थान आहे, देवाचं स्थान आहे. तुम्ही तिथेच प्युअरली लव्ह करू शकता ना देवाला. आपण वी डोंट हेट जनरली. एखादा व्यक्ती नास्तिक असणं गोष्ट वेगळी, पण तो हेट नाही करत देवाला. ठीक आहे, सो वी प्युअरली लव्ह देव. सो तुमचं पहिलं शिक्षण ते 5व्या स्थानावरून बघितलं जातं. 6वं स्थान जे आहे ते कोर्ट मॅटर्स दाखवतात. 6वं स्थानाला रिपुस्थान म्हणतात. ठीक आहे, ते कोर्ट दाखवतं, ते तुमचा रोग दाखवतो, आजारपण दाखवतो. ते पैशांचं पण स्थान आहे. जर 6वं स्थान एखाद्या पत्रिकेमध्ये चांगलं असेल तर तुम्हाला अडमाप पैसा मिळतो. ठीक आहे, 6th हाऊस जे आहे ते दुखण्याचं स्थान आहे. मी जसं म्हटलं आजारपणाचं आहे आणि दुखण्याचं, लॉंग टर्म चालणारी दुखणी जी आहेत त्यांचं स्थान आहे. तुमच्या मामाचं स्थान आहे. 6वं स्थान जे आहे ते तुमच्या मामाचं स्थान आहे. म्हणजे 4th हाऊसपासून 3rd, 4th,
5th आणि 6th. हो ठीक आहे, म्हणजे 4थ्यापासून 3रं हो म्हणजे ते भावंडांचं स्थान आहे, म्हणजे आईच्या भावंडांचं स्थान आहे. सो आणि 7वं स्थान अगेन 5वं जसं प्रेमाचं, 7वं तुमच्या पार्टनरचं. ओके तो कोणत्याही प्रकारचा पार्टनर असेल, तो तुमचा लाईफ पार्टनर असेल, तो तुमचा बिझनेस पार्टनर असेल, तो कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची भागीदारी करत असेल, अशा व्यक्तीसाठी 7th हाऊस आहे. सो आता लग्न टिकत नाहीत हे तुम्ही मला म्हटलं, तर याच्यासाठी तुमच्या पत्रिकेतलं 4th स्थान, 2nd हाऊस, 7th हाऊस आणि 6th हाऊस या सगळ्यांचं कॉम्बिनेशन बघायचं असतं. ओके इस्पेशली पत्रिकेमध्ये 7th स्थानामध्ये मंगळ. आता मंगळाला जनरली सगळे लोक घाबरतात, हो पण कोणतीही घटना, अगदी कोणतीही घटना फक्त एका ग्रहामुळे घडत नाही. फक्त मंगळ आहे म्हणून प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही. पण त्या मंगळाबरोबर शनी तिथे बसलेला असेल, डेफिनेटली प्रॉब्लेम आहे. ओके राहू बसलेला आहे, डेफिनेटली प्रॉब्लेम क्रिएट करणार. ठीक आहे. सो जर तुमचं 4th स्थान राहू असेल, 7th स्थानामध्ये मंगळ असेल, 2nd हाऊसमध्ये शनी असेल, 6th हाऊसमध्ये अजून शुक्र असेल. सो हे जे ग्रह आहेत सगळे, हे एकमेकांशी कनेक्ट करतात, पण ते चुकीच्या रीत्याने कनेक्ट करतात. एकमेकांशी युती बनवलेली आहे. 2nd हाऊस आहे तुमच्या फॅमिलीचा हाऊस आहे, तिथे राहू येऊन बसलेला आहे, मग तो तिथे गोंधळ निर्माण करणार. राहूचं कामच आहे ना गोंधळ निर्माण करायचं, काहीतरी विचित्र काय आणायचं, मग तो तिथे गोंधळ निर्माण करणार. मंगळ शनी 7th आलेला आहे, हे दोन्ही एकमेकांचे विरुद्ध ग्रह आहेत. ठीक आहे. मग ते काय करणार? अभि तो झगडाही करणार, कारण मंगळ तो तलवारच घेऊन बसलेला आहे आणि शनी म्हणतो की तलवाराची गरजच नाहीये. हे एकमेकांचे विरुद्ध, जसं अग्नी आणि पाणी. सो तसे दोन ज्यावेळेस येतात एकत्र, तर ते तिथे त्रास देणार तुम्हाला. ठीक आहे. आणि अगेन जर 4th स्थानामध्ये पण असा एखादा वाईट ग्रह बसलेला असेल मीनवाईल, तर 4th स्थान म्हणजे तुमच्या घरातलं सुख ते खराब करणार. सो ह्या कॉम्बिनेशन्स करायच्या या सगळ्या गोष्टींच्या. आणि तुमच्या पत्रिकेतलं D9 म्हणजे नवमांश, त्याच्यामध्ये पण 7मात जर काही चुकीचा ग्रह असेल तर डेफिनेटली तुमचे वैवाहिक सुखामध्ये थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट करणार, ॲब्सोल्युटली क्रिएट करणार. ओके. आता आपण नॉर्मली लग्न जमवताना दोघांचे गुण बघतो, म्हणजे बघतात लोक की किती गुण येत आहेत, आणि मग त्यानंतर ते डिसाईड करतात की यांची जोडी किती दिवस टिकेल, काय कसं, बिलकुल संसार कसा चालेल. केपी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय बघितलं जातं? कोणते ग्रह आहेत, कोणत्या दशा लागणार आहेत. ठीक आहे. तुमच्या 7व्या असं कधीतरी होतं की आज लग्न झालं आणि सडनली लग्न होऊसपर्यंत त्यांचं कोर्टशिप चांगलं चाललं आणि एकदम व्यवस्थित सगळं चाललं, आणि लग्न झाल्यानंतर महिन्याभरातच काहीतरी खूपच अचानक काहीतरी वेगळंच होऊन जातं, की एक्स्ट्रीम भांडण होतं किंवा समोरचा व्यक्ती विचित्र वागायला लागतो. त्यावेळेस 7th स्थान लागलेलं होतं, त्यावेळेस ते लग्न घडून गेलं तुमचं, आणि त्याच्यानंतर तुमची अंतर्दशा वगैरे काहीतरी चेंज होते. आणि त्यावेळेस 6वं स्थान, 6th स्थान जे तुमचं डिवोर्सचं स्थान आहे, 12वं स्थान, ते जर लागलं तर मग दोघांपैकी कोणीतरी एक कोर्टात अप्रोच करतं आणि मग ती प्रोसेस चालू होते. ओके. आणि संतती सुखाच्या बाबतीत? संतती सुख अगेन मेजर तर आहे शनी महाराज. 5th हाऊसमध्ये शनी जर बसलेला असेल तर संतती उशिरा मिळते. गुरु जो ग्रह आहे हा मोठा ग्रह आहे, खूप मोठा ग्रह आहे, तर त्याच्यावरती शनीची दृष्टी असले, हा मोठा पण आहे. आणि गुरुचं काम आहे संतती देणं. जसं प्रत्येक ग्रहाला एक कार्य दिलेलं आहे, सो गुरुला कार्य दिलेलं आहे की तुम्ही संतती बघायची आहे, तुम्ही शिक्षण कसं आहे येणार ते बघायचं आहे. तर संततीकारक गुरु त्याच्यावरती जर शनी महाराजांची दृष्टी असेल, संततीला डिले होणार. संततीकारक गुरु आणि त्याच्याबरोबर राहू असेल, संततीला डिले होणार. ओके. राहू 5th हाऊसमध्ये असेल और 5th हाऊसचा सबलॉर्ड उपनक्षत्र स्वामी जर राहू आला तर तुम्हाला एखाद्या ट्रीटमेंट थ्रू जावं लागणार. ठीक आहे. कोणत्याही, मग IVF असेल, IUI असेल, अशा छोट्याशा ट्रीटमेंट किंवा आयुर्वेदिक काही पंचकर्म वगैरे, स्पेशली मोठी ट्रीटमेंट्स
जर राहू आला तर तो तुम्हाला काहीतरी वेगळं, विचित्र, डिफरंट करायला लावणार आणि त्याच्यानंतर संतती देणार. सो अगेन परत आल्या दशा महादशा. जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये बघितलं असेल तुम्हाला एकदम 16 वर्षानंतर संतती झाली, 21 वर्षानंतर संतती झाली, सडनली ज्यावेळेस सगळे होप्स सोडतो आपण आणि त्याच्यानंतर आता तर 21 आणि 16 आता नाही राहिलं एवढं काही, कारण मुळात लग्नच उशिरा होत आहेत. पण आधीच्या म्हणजे मे बी आजपासून 15-20 वर्षांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांना लग्न लवकर व्हायची, 20व्या वर्षी लग्न व्हायची, मग जवळजवळ 30-35 नंतर बाळ व्हायची. ठीक आहे. मग त्याच्या मागचं कारण हे होतं की ती अख्खी महादशा जी होती, ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्या अख्ख्या महादशेमध्ये संततीचा योगच नव्हता, पंचम स्थान ऍक्टिव्हेटच झालेलं नव्हतं. मग ती महादशा 16 वर्षांची गुरुची महादशा संपली, शनीची महादशा चालू झाली आणि शनीच्या महादशेमध्ये पंचम स्थान ऍक्टिव्हेट झालं आणि मग सडनली कुठून तरी नवस केला आणि काहीतरी छान एकदम देवाची कृपा झाली आणि संतती झाली. तर निश्चितच पंचम स्थान हे संततीसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. फक्त पंचम नाही, ते द्वितीय स्थान जे तुमची फॅमिलीमध्ये ग्रोथ करणार आहे. ठीक आहे. सो ते द्वितीय स्थान, पंचम स्थान आणि तुमचं 11th हाऊस जे सगळ्या इच्छांची पूर्ती करणारा हाऊस आहे. तुम्हाला मला फॉरेनला जायचं आहे, जर 11th हाऊस लागलेला आहे, 3rd हाऊस लागलेला आहे, 12th हाऊस लागेल, तुम्ही डेफिनेटली फॉरेनला जाणार. 5th हाऊस लागलेला आहे, 11th हाऊस लागलेला आहे, तर डेफिनेटली संततीचे योग वाढून जातात. पण त्याच्याबरोबर मग काय बघायचं, त्याच्याबरोबर 12th हाऊस पण बघायचं, कारण आता संतती घरी नाही होत, आता संतती हॉस्पिटलमध्ये होते. मग कोणती हाऊसेस ॲक्टिव्हेट झालेले आहेत त्याच्या अनुसारच संतती बघितली जाते. आणि हे सगळं केपी बघतं. रेग्युलर पत्रिके किंवा रेग्युलर ज्योतिषी किंवा अर्थातच मी जसं म्हटलं केपी हे जे आहे ते आपल्या रेग्युलर वैदिक ज्योतिषमधूनच निघालेलं आहे. पण याचं ड्युरेशनची जी ॲक्युरसी आहे ती केपीमध्ये खूप चांगली निघते. की तुम्हाला एक्झॅक्ट डेट्स कळू शकतात, की ड्युरेशन कळू शकतं, की फलाना टू फलाना मंथ्समध्ये किंवा फलाना टू फलाना इयरमध्ये या 1-1.25 वर्षाच्या पिरियड ऑफ टाईममध्ये तुम्हाला डेफिनेटली बाळ होणार आहे. मग जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही आत्ता नका घेऊ, तुम्ही या काळामध्ये ट्रीटमेंट घ्या. विनाकारण त्या ट्रीटमेंटमध्ये पैसे, अर्थ, श्रम आणि मेंटल जे आता हॅरॅसमेंट होते ती घालून उपयोग नाही आहे. जस्ट नीड टू गो विथ द टाईम दॅट हेल्प विथ द केपी. बरं, इथे एक प्रश्न विचारायचा वाटतं की समजा नॉर्मल जी ॲस्ट्रॉलॉजी असते त्याच्यामध्ये ते सांगतात की जर समजा एखाद्याला काही अडचण असेल, नोकरीची असेल, लग्नाची असेल, संततीची असेल, काहीतरी शांती हवन वगैरे ते करायला लावतात. त्यांनी त्यांचं असं म्हणणं असतं की गोष्टी चेंज होतील. या गोष्टींना लोकांना त्याच्यावरती पैसे खर्च करा असं नाही म्हणत आहे. माझं एकदमच स्पष्ट हे आहे की 2 हात तिसरं मस्तक एवढंच देवाला पाहिजे, फार काही नाही लागत त्याला. आणि तुमची असलेली श्रद्धा, त्यातल्या त्यात काही पूजा ज्या आहेत तुम्ही त्या नित्यनियमाने, सपोज अमावस्येचे जन्मवाल्या लोकांना आम्ही डेफिनेटली मी सजेस्ट करते की तुम्ही अमावस्येची शांती करून घ्या. अमावस्येचा ज्या दिवशी जन्म झालेला आहे, कारण त्यावेळी सूर्य आणि चंद्र, अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्र हे 2 ग्रह आहेत, ते एका राशीत आलेले असतात, एकत्र आलेले असतात. सो सूर्य इज हाय ऑन एनर्जी आणि चंद्र हा खूप शीतल आहे, शांत आहे. सो हे 2 अपोजिट ग्रह ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा ओव्हरऑलच माणसाची एनर्जी खूप लो असते. सो अमावस्येचे जन्म असलेली लोक तशी पण थोडीशी हाय, एवढी म्हणजे तेवढी मनाने खंबीर नसतात, थोडंसं मन कमजोर. एक्झॅक्टली, इमोशनल खूप लवकर होतात, निर्णय क्षमता चुकीची होऊन जाते. मग मी सजेस्ट करते की अमावस्येची शांती दरवर्षी करून घ्या, त्याच्याने नक्कीच फरक पडेल. मे बी कालसर्पदोष वगैरे असेल तर त्यांची शांती एखाद्या वेळेस करून घ्या, त्याच्याने नक्की फरक पडेल. पण त्या व्यतिरिक्त खूप शांती, खूप कर्मकांड करण्याच्या याच्यामध्ये नाही आहे. जसं म्हटलं की जी घटना घडणार आहे ती घडणारच आहे. तुम्ही कितीही शांती केली, कितीही पूजा केली, कितीही काही केलं, असे खूप लोक येतात. तर मला वाटतं आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर आता थोडंसं आपण केपी ॲस्ट्रॉलॉजीबद्दलच आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात, की जसं तुम्ही सांगतात की केपी ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने एक्झॅक्टली टायमिंग सांगता येतं, ॲक्युरसी जास्त असते. तर मला थोड्याशा केस स्टडीज तुमच्याकडनं आता ऐकायला आवडतील.
रिसेंट असं नाही म्हणणार मी, पण एक काही वर्षांपूर्वीची घटना सांगते. वेन आय वॉज लर्निंग, मी शिकत होते, मी अभ्यास करत होते. इट्स अ लॉंग टाईम, म्हणजे खूप आधीची गोष्ट आहे. मी एक आमच्या स्नेही होते, त्यांच्या घरी गेले होते आणि आता नवीन नवीन असल्यामुळे ती क्युरिओसिटी. तर मी त्यावेळेस असे जनरली लोकांच्या पत्रिका घ्यायचे आणि मी म्हणायचे की आय टेल यू, स्टडीसाठी. तर मी पत्रिका हातात घेतली आणि मग पत्रिका घेतल्या त्या काकू होत्या समोर बसलेल्या. त्यांना म्हटलं की तुमच्या मुलाचं तर लव्ह मॅरेज होणार आहे. तर शी वॉज शॉक्ड बिकॉज त्यांचं असं होतं की नाही तो कोणाशीही बोलत नाही. आणि आता ही जुनी गोष्ट आहे, मे बी 12-15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती कोणाशीही बोलत नाही, इज व्हेरी शाय पर्सन. मी पण त्यांच्या घरी जायचं तर तो बोलायचा नाही कोणाशी, तो निघून जायचा तिथून. सो आणि तो सडनली तिथून आला आणि तो थांबला तिथे ज्यावेळेस मी हे म्हटलं. त्याला असं वाटलं की मी कुठेतरी बघितलंय त्याला, म्हणजे त्या मुलीबरोबर. सो काही दिवसांनंतर त्यांनी घरी स्फोट झाला की माझं अफेअर आहे आणि मला लग्न करायचं आहे. सो अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी, ज्यावेळेस तुमच्या पत्रिकेतलं पंचम स्थान, सप्तम स्थान हे एकमेकांबरोबर कनेक्टेड असतं, त्यावेळेस डेफिनेटली लव्ह मॅरेज हे होणारच. ओके, क्लिअर आहे हे. इवन तुम्ही लिव्ह इनमध्ये राहत असाल तर तरीसुद्धा कळतं. एक ताई आल्या होत्या की माझ्या दीराचं लग्न करायचं आहे आणि आता तो कुठे ऑस्ट्रेलिया और सम अदर कंट्री राहत आहेत ते, आणि आय वॉज लाईक की इथे लव्ह मॅरेजच दिसतं आणि ते बहुतेक राहत असतील एकत्र. तो शी इज लाईक की बरं ठीक आहे, आम्ही विचारून बघू, आम्ही तुम्हाला कळवू. आणि असंच 2-4-6 महिन्यानंतर मग परत मेसेज येतो की हो लग्न ठरलंय आणि लिव्ह इनमध्ये होते आणि हे घरात माहिती नव्हतं. सो या घटना किंवा अशीच अगेन एक स्नेही, खूप आधीची गोष्ट आहे ही, पण त्यांना सप्तम स्थानामध्ये चंद्र होता. सो मी म्हणलं होतं की खूप प्रवास करणारा व्यक्ती मिळणार आहे, खूप ट्रॅव्हलिंग होणार आहे, खूप फिरावं लागेल असं दिसतंय. सो नवरा जो मिळाला तो पायलट मिळाला. सो अशा काही घटना. किंवा नोकरीच्या बाबतीत पण असं होतं की शुभश्री आम्ही रेझिग्नेशन दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या नोकरीचं काय होणार आहे. आणि आय मेनी टाइम्स आय सेड की नाही, मला इथे रेझिग्नेशन वगैरे काही दिसत नाही, ते रिटेन करतील तुम्हाला. मला कुठेही शिफ्टिंग, काहीही चेंजेस इथे दिसून येत नाही आहेत. तुम्ही फलाना तारखेपर्यंत वेट करा. तर मग नंतर येतो मेसेजेस की हां, की काही नाही काही असं झालं की मी रेझिग्नेशन मागे घेतलं आणि त्यांनी मला रिटेन केलं. ओके. सो इट हॅपन्ड. जर तुमच्या पत्रिकेतलं तृतीय स्थान, पंचम स्थान, जे स्थान बदलीचं स्थान असतं, जे तुमच्या रेझिग्नेशनचं स्थान असतं, तर ॲक्टिवेटच नाही झालं तर अशा घटना घडणारच नाही. ओके. की तुम्हाला रिझाईन द्यावं लागलंय, तुम्हाला शिफ्ट व्हावं लागलंय, असं अजिबात नाही होणार. हो. सो केस आहे. हां, बाहेर राहतात लोक बरेचदा. असं मी तुम्हाला जसं म्हटलं थोड्या वेळापूर्वी की आई वडील बिचारे चिंतात असतात की नोकरी नाहीये अजून, किती दिवस सर्वाइव्ह कसं करणार, कधी लागणार नोकरी, काही असू दे, लग्न असू दे, पण तो एक प्रश्न कॉमन असतो, कधी होईल. हां, की स्पेशली मोठ्या माणसांना ती चिंता जास्त सतावत असते. सो थिंग इज दॅट की बाहेर राहतोय, त्याचं वास्तव्य बाहेरच दिसतंय मला. तो इकडे येणार नाही, त्याला नोकरी नाही लागणार हेही तितकंच खरं आहे, पण तो इकडे येणार नाही. तो बेसिक सर्व्हायवलसाठी बाहेर जे काही छोटी मोठी कामं त्यांना करावी लागतात टू लिव्ह देअर, ते राहतील तिकडे, पण इकडे त्यांचं येणं नाही होणार. हे अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत की तुम्ही बदल नाही होत काही गोष्टींमध्ये. एक्सेप्शनल केसेस काही असतात ज्याच्यामध्ये 7.5 हा एक मोठा फॅक्टर आहे की जर तुमची 7.5 वगैरे चालू असली तर एखादी मोठी घटना घडतेच, वेदर ती पत्रिकेत असो अथवा नसो, पण इन जनरल याच्यामध्ये. ओके. आता काही लोकांच्या आयुष्यात ना, म्हणजे विनाकारण एखादं संकट ओढवून येतं. मग ते एखादी कोर्ट केस असेल किंवा कशात तरी ते अडकतात. बरोबर. तर मग ते त्यातून बाहेर निघतील की नाही, किंवा कोर्ट केसचा निकाल काय लागतो, तर ते सांगू शकतात? बिलकुल. जर सपोज आता डिवोर्स केसेस चालू झाले तर पत्रिकेतलं 6वं स्थान जर ऍक्टिव्हेट झालं, 12वं स्थान ऍक्टिव्हेट झालं आणि 8वं ऍक्टिव्हेट झालं तर तोपर्यंत ती कोर्ट केस चालणार. ठीक आहे. आणि 9वं स्थान
जर तुम्हाला रिलीफ देणारं स्थान आहे ते ॲक्टिवेट झालं तर कोर्ट केस बंद होणार ओके. आणि तुम्ही त्याच्यातून अगदी व्यवस्थितरित्या सुटणार. पण मग जसं आता 2 व्यक्ती आहेत बरोबर, मग कोणाची पत्रिका बघायची असते? कोणाचीही एकाची, अशीच 2 लोक एकमेकांबरोबर येतात की ज्यांच्या दोघांच्या याच्यामध्ये लग्न एकत्र लिहिलेली आहे, डिवोर्स एकत्र लिहिलेले आहेत. मे बी थोड्या तारखांचा काही फरक असू शकेल, महिन्यांचा काही फरक असू शकेल, पण सिच्युएशन त्या गोष्टींसाठी सिमिलर असते. अशीच 2 लोक एकत्र येतात. मे बी 1-2 महिन्यांचा फरक पडू शकेल, बट नॉट मोर दॅन दॅट. ते विधिलिखित जो प्रकार आहे तो अगदी एकदम ॲक्युरेट आहे, तंतोतंत आहे ते, की ते तसंच आहे. ते विधीने सगळं लिहिलेलं आहे की असंच होणार आहे. ओके, ठीक आहे. सो अशीच 2 लोक, कोणत्याही एका व्यक्तीची त्यातल्या त्यात ज्याची ॲक्युरेसी चांगली आहे, ज्याचं टायमिंग एक्झॅक्ट परफेक्ट आहे, अशाने पत्रिका दिली किंवा समोर सपोज XYZ व्यक्तीचा डिवोर्स होणार आहे आणि तो खूप कीन आहे टू नो की कधी, त्या व्यक्तीने जर विचारलं तर अजून उत्तर व्यवस्थित मिळतात. कारण त्यावेळेसचा चंद्र पण खूप मॅटर करतो. समोरच्या व्यक्तीचं आलेलं आत्मीयता, तळमळ जी असते तीच आम्हाला पत्रिकेमध्ये रिफ्लेक्ट होते. ओके, ठीक आहे. तुम्ही किती जास्त तळमळीने, किती जास्त क्युरियस होऊन तो क्वेश्चन विचारताय त्याच्यावरती पण डिपेंड करतं. ओके. आता आजपर्यंत तुम्ही कितीतरी हजारो केसेस सॉल्व्ह केले असतील, म्हणजे त्यांना आन्सर दिले असतील, पण अशी कुठली इंटरेस्टिंग केस आहे का की जी आजही युनिक आहे आणि लक्षात राहण्यासारखी आहे? रिसेंटमध्ये, इट्स नॉट युनिक वी कॅन से, बट रिसेंटमध्ये एक अडॉप्शनची केस आली होती. एक लेडी आहेत, त्यांनी 7.5 चालू आहे त्यांना, कुंभरास. पहिल्या टप्प्यामध्ये डिवोर्स झाला, 7.5 चालू झाल्या डिवोर्स झाला त्यांचा. आणि त्यांनी त्यावेळेस मला फोन केला होता की आता माझा डिवोर्स झालेला आहे पण मला बाळ हवं आहे. सो पत्रिकेमध्ये शनी गुरु युती जर पत्रिकेमध्ये असेल किंवा शनी आणि गुरुचं एकमेकांशी कनेक्शन असेल, तर जसं मी म्हटलं की 7.5च्या 3 टप्प्यांमध्ये डिवोर्स झाला. पहिल्या टप्प्यांमध्ये डिवोर्स झाला त्यांचा, कारण पहिला टप्पा किंवा 3 टप्प्यांमधले कोणताही एक टप्पा असं आपण म्हणूयात, तुमच्यापासून तुमची जवळची व्यक्ती दूर घेऊन जातो. तो कोणत्याही स्वरूपामध्ये असेल, मग तो डिवोर्सच्या स्वरूपामध्ये असेल किंवा नवरा US मध्ये जाऊन राहतोय, मी इकडे राहतीये, अशा स्वरूपाचा. खूप एक वेदनादायी जो प्रकार असतो तो 3 टप्प्यांमध्ये एक टप्पा तुम्हाला देणार. दुसरा किंवा तिसरा किंवा पहिला टप्पा तुमच्यामध्ये मोठी जबाबदारी देणार. ओके. सो एका बाळाला आणणं ही एक मोठी जबाबदारी आहे. इट्स नॉट दॅट ना, असं बाळ म्हणजे खेळणं तर आणत नाही आपण. एका व्यक्तीचं संगोपन करायचंय, ती ताकद महाराज तुम्हाला देतात, शनी महाराज तुम्हाला देतात. सो इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. सो शी आस्क मी की शुभश्री मला बाळ पाहिजे आता. आणि लकीली त्यांच्या पत्रिकेमध्ये अडॉप्शनचे जे योग होते ते बनून आलेले होते. आणि मी त्यांना म्हटलं होतं की जानेवारी 2026च्या आधी आणि डिसेंबर मिड नंतर त्या ड्युरेशनमध्ये तुमची प्रोसेस कंप्लीट होईल आणि तुमचं बाळ तुमच्या हातामध्ये असेल. ओके. सो रिसेंटली काही 2 महिन्यांपूर्वीच्या काळामध्ये त्यांचा मला मेसेज आला होता की शुभश्री मला बाळ मिळालेलं आहे. विच वॉज थोडंसं सरप्रायझिंग माझ्यासाठी पण होतं, कारण एका व्यक्तीला आजकाल आपल्या भारतातले टर्म्स अँड कंडिशन्स आणि रूल्स खूप डिफिकल्ट झालेले आहेत फॉर बेबी अडॉप्शन आणि या गोष्टींमध्ये सुद्धा. आणि स्पेशली एक लेडी जी सिंगल मदर होणार आहे तिच्यासाठी. सो त्यांनी मला मेसेज केला होता की आम्हाला बाळ मिळालेलं आहे आणि वी आर हॅपी. सो दॅट इज समथिंग इंटरेस्टिंग, जे थोडंसं अनपेक्षित होतं ते झालेलं आहे. बरेचदा असं मेसेज येतो की अजिबात ध्यानी मनी नव्हतं आणि आम्ही घर बुक केलं, तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की आमचं घर बुक होणार आहे, विच वॉज लाईक काहीच नव्हतं, पैसे पण नव्हते घरात आणि घर बुक झालेलं आहे. So this is something interesting. बरं, असं कधी होतं का की एखाद्या वेळेस काही गोष्टी चुकतात, म्हणजे भविष्यवाणी चुकते किंवा काय? बिलकुल 100% होतं. त्यावेळेस मे बी माझा चंद्र काहीतरी खराब झालेला असतो, मी अमावस्याला वगैरे नाही चेक करत, कारण लो एनर्जी असते, तुमची वेळ परफेक्ट नसते. किंवा मी जसं तुम्हाला म्हटलं की खूप स्ट्रॉंग कुठेतरी समोरची व्यक्ती तेवढी स्ट्रॉंग होऊन प्रश्न विचारत नाही.
अर्थात आमच्याकडे येणारी व्यक्ती फक्त प्रश्न घेऊनच येणार आहे, पण तरी सुद्धा कधीतरी असं होतं की चला मी फक्त असंच विचारत आहे, मग पुढचं पुढे बघूयात. ते इंटेन्शन न ठेवता तेवढी डेस्परेटली ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे येणार त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं खूप चांगली आणि ॲक्युरेटली मिळतात. ओके. अर्थात हे एक कॅल्क्युलेशन आहे ना, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या डॉक्टरकडे जातात त्यावेळेस तो फक्त एकच औषध देत नाही. जनरली त्याचे 2-3 औषधांचं कॉम्बिनेशन करून ही एक गोळी घ्या, ती एक गोळी घ्या, ही एक गोळी घ्या, हे कॉम्बिनेशन आहे. सो हे जे आहे केपी किंवा जनरल ज्योतिषशास्त्र जे आहे हे कॉम्बिनेशनवरती आधारित आहे. सो आमचे कॉम्बिनेशन पण आम्ही प्रयत्न करतो की कधी नाही चुकावे, पण ॲज अ ह्युमन जादूगर तर नाही आहात, त्यामुळे ते कधी ना कधी तर निश्चितच पण ॲक्युरसी म्हणजे चुकण्याची ॲक्युरसी कमी आहे, पण कधीतरी वन्स इन अ वाइल इट हॅपन. पण मग एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली की जर समजा तुमच्याकडे जन्म, दिवस, वेळ आणि ठिकाण या 3 गोष्टी जर असतील, वेळ, ठिकाण आणि या 3ही गोष्टी एकदम व्यवस्थित पाहिजे, तर केपी ॲस्ट्रोलॉजीच्या मदतीने आपण कुठल्याही प्रश्नाचं ड्युरेशन तर नक्की कळतं. ॲब्सोल्युटली तुम्हाला ड्युरेशन कळतं आणि ती गोष्ट होईल का नाही होईल हे पण कळतं. हा, म्हणजे जर ड्युरेशनचा विषयच तो आहे. जर होणार असेल, लग्न होणार असेल तर आय से की हो होणार आहे. लग्न नाही आहे तर मी अगदी नाही म्हणते, मग त्याच्यामध्ये मी कोणतेही भिडभाड ठेवत नाही. तुम्ही इथे खरं जाणून घ्यायला आलेला आहात, मी बिलकुल टाइमपास करून तुमचा माझा दोघांचा वेळ पैसा काही वाया घालवण्याच्या याच्यामध्ये नाहीये. ओके. पण इथं पण हा पण मग मुद्दा म्हणजे लोकांना वाटू शकतो की जर मग होणार नाहीये मग त्याच्यावरती काही सोल्युशनच नाही का किंवा काय? ॲब्सोल्युटली नो. ओके. नथिंग. मग ती गोष्ट पण लोकांनी समजून घेतली पाहिजे. ती फक्त चमत्कार, एकतर देवावरती असलेला दृढ विश्वास, मॅनिफेस्टेशन आणि काही चमत्कार झालं तर. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही ती गोष्ट सहजतेने सांगतायत ना, क्लिअर. असं तर नाही की ती परत ते सॉल्व्ह करायसाठी अजून काहीतरी पैसे घेतायत. ॲब्सोल्युटली नाही. सॉल्व्ह करण्यासाठी मग देवावरती विश्वासच ठेवला नसता. सगळेजण असंच माणसांवरती आणि काहीतरी एक उपाय करून मग सगळे झाले असत्या गोष्टी. वाय वी आर स्टील बिलीव्ह इन द गॉड ऑर द शक्ती, जी कुठे आपल्या अवतीभोवती सभोवताली आपण, देव म्हणजे काय, एक शक्ती आहे, कोणत्या तरी प्रकारची एक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेवरती अजूनही आपल्या भारतीय किंवा भारताच्या बाहेरच्या लोकांचा विश्वास अजूनही त्या ऊर्जेवरती आहे, कारण आपण ती डोळ्यांनी बघूच शकत नाही आहोत. ती काहीतरी आहे. त्या ऊर्जेला कंट्रोल करण्या इतकी ताकद कोणत्या तरी एका छोट्याशा नाममात्र व्यक्तीमध्ये नसणारच आहे. बरोबर. एखाद्या गोष्टीची तीव्रता नक्की कमी होऊ शकते. जसं औषध घेतलंय तर तुम्हाला ताप जो आहे त्याचा जो त्रास होतोय तर ती तीव्रता कमी, इंटेन्सिटी डेफिनेटली कमी होणार आहे तुमची त्याची, बट इट डझंट मीन दॅट यू आर गोइंग टू चेंज युअर डेस्टिनी. यू कांट. येस. तर याच मुद्द्यावरती मला असं वाटतं की आजचा पॉडकास्ट आपण इथे एंड करायला पाहिजे, कारण बोलायला गेलं तर बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत, पण मग सगळ्याच गोष्टी एकाच पॉडकास्टमध्ये कव्हर केलं तर लोक पण बोर होतील आणि थोडंसं कन्फ्युजन आणखी क्रिएट होईल. तर मला असं वाटतं की आपण थोडंसं लोकांवरती सोडूयात. पण एवढं मलाही समजलं की केपी ॲस्ट्रोलॉजीच्या मदतीने आपण कुठल्याही प्रश्नांचं उत्तर क्लिअर आपल्याला मिळू शकतं, ॲक्युरेटली मिळू शकतं. येस. तर थँक्यू सो मच शुभश्रीजी की तुम्ही इतक्या लांबून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी केपी ॲस्ट्रोलॉजी नावाचा एक नवीन विषय व्यवस्थित सगळं काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. येस. सो मच. नमस्ते. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील की जर समजा त्यांच्या आयुष्यात जर काही संकट असतील, काही प्रश्नांची उत्तरं त्यांना जर सापडत नसतील तर त्यांच्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर मी शुभश्री मॅमचा जो नंबर आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या कमेंट्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती डिस्प्ले करून टाकेल. तर मला असं वाटतं त्यांना व्हॉट्सअप करायचं आहे. येस. कॉल करायचा नाहीये. कॉल करायचा नाहीये हे त्यांनी आता परत एकदा रिपीट केलेलं आहे, कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं की दिवसातून जर 100-200 लोकांचे ॲट अ टाइम कॉल येत असतील तर प्रत्येकाला लगेच रिप्लाय करणं थोडंसं पॉसिबल होत नाही. तर थोडंसं तुम्हीही समजून घेत चला. तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा, त्यांच्याकडनं तुम्हाला नक्की रिप्लाय येईल आणि जर काही अडचणी असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुमच्या नक्की हेल्प करतील. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.